नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, करुणा मुंडेंचा व्हिडिओ 2 दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतोय सोशल मीडियावर. काल त्यांनी लाईव्ह येऊन जवळजवळ 27-28 मिनिटं अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. काही आरोप केलेले आहेत, काही धक्कादायक खुलासे दावे सुद्धा केले आहेत. धनंजय मुंडे हे माझे पती आहेत. ते सुरुवातीपासून सांगतात, मी शर्मा नाही, मी मुंडे आहे. त्या नेहमी म्हणतात की मला शर्मा म्हणू नका, मला मुंडे म्हणा. आणि सांगत असताना सुरुवातीलाच त्या मी करुणा धनंजय मुंडे असं नाव सांगतात. जेव्हा मी त्यांचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हासुद्धा त्यांना मी विचारलं होतं की कशा प्रकारे तुम्हाला न्याय हवा आहे आणि न्याय हवा आहे का तुम्हाला बदल घडवायचा आहे आणि बदल घडवायचा आहे की राजकारणामध्ये यायचं आहे, बदला घ्यायचा आहे. विविध प्रश्न मी त्यांना विचारले होते आणि त्यानंतर त्यांनी उत्तरंसुद्धा दिली होती. ते पती होते, आज माझ्यासोबत चांगल्या पद्धतीने ते वागत नाहीत आणि म्हणून मी त्यांचा तिरस्कार करते. माझ्या गळ्यामध्ये जरी मंगळसूत्र नसलं तरी तेच माझे पती आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आणि मी त्यांना म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मंगळसूत्राला फार मोठी किंमत आहे आणि तुम्ही जर ते घालत नसाल तर तुम्ही नाव त्यांचं कशाला वापरता किंवा मग का वापरता. आणि एकूणच ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राला माहीत आहे. काल त्यांनी लाईव्ह येऊन काही गोष्टी सांगितल्या. धनंजय मुंडे फार हिऱ्यासारखं व्यक्तिमत्व होतं. माझा नवरा जो आहे फार चांगला होता. त्याला मुली पुरवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याचं वाटोळं केलं असं सुद्धा त्यांनी म्हटलं. पंकजा मुंडे ह्या सत्तेसाठी लाचार आहेत आणि त्यांच्यासारखी मी लाचार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं. माझ्या विरोधात जो कट रचला होता तोच कट पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये रचला होता. स्पष्टपणे त्या बोलू शकल्या नाहीत किंवा मग बोलल्या नाही. कदाचित त्यांचे शब्द हे मराठी त्यांना तोडफोड करण्यामध्ये किंवा मग मॅच करण्यामध्ये थोडंसं जड जात असेल म्हणून शब्दांचे वेगळे अर्थसुद्धा निघू शकतात. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी बोलत असताना भगीरथ बियाणी यांचा सुद्धा उल्लेख केला. भगीरथ बियाणी मी नाही आहे जो गोळी घालून घे आणि भगीरथ बियाणींची आत्महत्या नाही आहे तर तो मर्डर आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. खरं तर जेव्हा एखादा माणूस अशा प्रकारे काही स्पष्टीकरण किंवा मग काही दावे, काही आरोप, काही खुलासे करतो ना, त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. तसं कालपासून ते रणजित कासले काही दावे करतायत, खुलासे करतायत, त्याला लोक सिरियस घेत नाही आहेत. करुणा मुंडेंनाही लोक सिरियस घेत नाहीत, मात्र त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य दिसून येतं. आता ते तथ्य असलं तरी त्यांना सिरियस किंवा मग त्या सिरियस नसल्यामुळे ते सगळे दावे खोटे ठरतात किंवा मग फोल ठरतात, काहीतरीच निराधार ठरतात. त्या सुरुवातीपासून अशाच प्रकारच्या निराधार वक्तव्यावर आलेले आहेत. काही तथ्य आहेत मात्र त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे त्याला व्हॅल्यू राहत नाही. मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हे सुद्धा विचारलं होतं की तुम्हाला नेमकं करायचं काय, बदला घ्यायचा आहे की बदलाव करायचा. तर त्या म्हणल्या बदलाव करायचा. मग बदलाव करायचं, मग कोणाला बदला घेण्यासाठीचं काय हे सगळं चाललं आहे, हे सगळं बंद करावं असं त्यांना म्हटलं होतं. तर त्यांनी त्याचं वेगळं उत्तर दिलं होतं. रणजित कासले आणि इकडं करुणा शर्मा या दोघांचेही स्टेटमेंट सेम येत आहेत. तिकडं रणजित कासले धक्कादायक खुलासे करतायत मात्र खुलास्यांना व्हॅल्यू नाही. इकडे करुणा शर्मा धक्कादायक खुलासे करतायत, दावे करतायत, आरोप करतायत, मग त्यांच्या दाव्यांना व्हॅल्यू राहिले नाही कारण त्यांनाच व्हॅल्यू राहिले नाही. अनेक वेळा त्या चुकीच्या फोल ठरलेल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सुरुवातीपासून माझा आणि बीडकरांचा किंवा महाराष्ट्रातल्या काही लोकांचा सवाल आहे की नेमकं तुम्हाला करायचं काय आहे. करुणा मुंडे यांना काय, त्यांना नेमकं करायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे. तुम्हाला एक पत्नी म्हणून सिद्ध व्हायचं आहे, एक आई म्हणून सिद्ध व्हायचं आहे, की एक राजकारणी म्हणून सिद्ध व्हायचं आहे, की एका राजकीय नेत्याचा शत्रू म्हणून सिद्ध व्हायचं आहे. नेमकं काहीतरी त्यांनी एक ठरवून घेतलं पाहिजे की मला आता हा अँगल घेऊन जायचं आहे किंवा मग हा रस्ता पकडून जायचं आहे. एक राजकीय शत्रू आणि एक आई, दुसरी एक पत्नी आणि एका पतीचा दर्जा आपल्याला मिळावा. या सगळ्या गोष्टींमधून काहीतरी नवीन किंवा मग योग्य मार्गाने जाणं आवश्यक आहे. तोच कुठेतरी लोक तेव्हा सिरियस घेतील. असं वाटत त्यांना असेल तर त्यांनी एक मार्ग निवडावा असा सल्ला मी त्यांना देईल. याही पूर्वी त्यांना दिलेला होता मात्र त्यांनी तो घेतला नाही. त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे सल्लागार, त्यांना कोण मार्ग दाखवतात, हे कोण आहेत यावर शंका उपस्थित होते. कारण जेव्हा जेव्हा त्यांना कोणी अशा प्रकारचे मार्ग दाखवतात ते त्यांना फसवणारे ठरतात. व्हिडिओ संदर्भामध्ये त्यांनी उल्लेख केला की माझे व्हिडिओ बनावट आहेत, ते मॉर्फ आहेत. एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की मागच्या काळामध्ये 2 वर्षांपूर्वी जेव्हा अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा मग हेच ते व्हिडिओ असतील, त्यांनी उल्लेख केला की हेच व्हिडिओ होते आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती किंवा मग तुमच्या विरोधामध्ये असे व्हिडिओ बनवण्याचा कट सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. याच व्हिडिओचा उल्लेख होत होता आणि त्या काळातसुद्धा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की मला व्हिडिओची धमकी दिली जाते आहे. मी एक तरुण महिला आहे आणि माझे पती जे आहेत धनंजय मुंडे ते सुद्धा तरुण आहेत.
त्यांना जर 24 तासांमधून एक महिला लागत असेल, 2 मुली लागत असतील किंवा काही वेगवेगळे त्यांनी शब्दप्रयोग केले होते, जर तसं असेल तर मीही महिला आहे, मलाही जीवन आहे, मलाही मन आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा होता की ते व्हिडिओ असतील तर असतील आणि असले तर काय चुकीचं आहे, मीही महिला आहे, मलाही भावना आहेत, मीही नवऱ्यापासून फार दूर राहते, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट होतं. अर्थात त्या व्हिडिओला त्यांचा दुजोरा होता. त्याला झाले 2-3 वर्ष. आता नव्यानं तेच व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि सोशल मीडियावर, चक्क फेसबुकवर सुद्धा ते अपलोड केले जातात. मीही पाहिलेत. आता ते व्हिडिओ मी पाहिलेत. ते व्हिडिओ मॉर्फ दिसत नाहीत, ते हुबेहूब दिसतात, एका लॅपटॉपमध्ये आहेत आणि त्यावरून कुणीतरी मोबाईलवर स्क्रीन रेकॉर्डिंग करतंय आणि विशेषतः ती स्क्रीन रेकॉर्डिंग ही कुठल्या तरी एखाद्या 4 चाकी गाडीमध्ये बसून लॅपटॉपवर दाखवून कुणीतरी करताय. तिथं गाडीचे आवाज येतात, हॉर्नचे आवाज येतात आणि स्क्रीन चालू असताना गाडीच्या काचांमधून बाहेर जात असताना दिसतं. मग नेमक्या कुठल्या कोणाच्या गाडीमध्ये ते व्हिडिओ आहेत हे आम्ही पाहिलं पाहिजे. आता ते मॉर्फ असतील तर हे पोलिसांनी शोधून काढणं गरजेचं आहे आणि जे कोणी बाहेर आणलेत, जे कोणी मॉर्फ केले, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. एकीकडे त्यांनी मागच्या 2-3 वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्या व्हिडिओचा दुजोरा दिला होता की मीही महिला आहे आणि मलाही काहीतरी भावना आहेत आणि जेव्हा मला काही करायचं असेल तेव्हा मी सगळ्यांना सांगून करेल. आता लग्न सांगून करता येईल, मात्र अशा प्रकारचं लिव्ह इन राहणं हे सांगून करता येणार नाही, त्या जरी बोलून गेल्या असल्या तरी. आता हे व्हिडिओ नेमके बाहेर कुणी काढलेत हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि कुणी बाहेर काढलेत त्याचा तपास कधी लागणार आहे हेही आम्ही तपासलं पाहिजे आणि पोलिसांची ही जबाबदारी आहे. जरी त्यांच्याकडून काही तक्रारी दाखल केल्या असतील किंवा नसतील, असतील तरी त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि नसतील तरी त्यांनी दखल घेतली पाहिजे. आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहोत की बीडचा सायबर विभाग अत्यंत झोपलेला आहे, तो अत्यंत कुचकामी आहे. तिथले सायबर विभागाचे अधिकारी हे कुठलाही पगार देण्याच्या लायक नाहीत. नवनीत कावत यांना मी पुन्हा एकदा आवाहन करेल की ते नेमके कोण सायबर विभागाचे लोक आहेत, त्यांना कशासाठी पगार दिली जाते हे एकदा येऊन स्पष्ट करा. म्हणजे काय की सोशल मीडियावर काय आक्षेपार्ह आहे बाहेर येतंय किंवा मग काय आक्षेपार्ह बाहेर आल्यानंतर वातावरण खराब होतंय हे जर सायबर विभागाला बीडच्या कळत नसेल तर ते कशाला तिथले ठेवलेत हा सवाल आहे. करुणा शर्मांचे व्हिडिओ बाहेर येतात, ते कशाचे आहेत हे त्या वारंवार तक्रारही करतात, मात्र त्याचा शोध घेतला जात नाही. ते बाहेर कुणी आणले जातात याचाही शोध घेतला जात नाही. वैयक्तिक एखाद्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची चवळाढवळ करणं हे अत्यंत गुन्ह्या स्वरूपामध्ये आहे. असं असताना त्या गुन्ह्याला कुणीतरी लगाम घालतं की नाही किंवा मग कुणीतरी त्यांना या सगळ्या चौकटीमध्ये आणतं की नाही असाही सवाल उपस्थित होतो. पोलिसांचं नेमकं काम नेमकं काय आहे मग हाही सवाल उपस्थित होतो. आणि मला पुन्हा एकदा करुणा शर्मा यांना विचारायचे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, काय तुम्ही आज मिळवत आहात. 2 सोन्यासारखी लेकरं आहेत, एक तुमचा पती, जरी तुम्ही दुसरे असाल किंवा मग पहिले असाल, पण तुम्हाला नेमकं मिळवायचं काय आहे आयुष्यामध्ये, तुम्ही आज काय मिळवत आहात. जेल, शिव्यासाप, सोशल मीडियावर ट्रोलिंग, अशा प्रकारचे व्हिडिओ, मनस्ताप, कुठली एखादी सोशल मीडियावरची जिला कुठल्याही प्रकारची कवडीची किंमत नाही ती महिला तुमच्यावर शिंतोडे उडवणार, तू असंच करते, तू तसंच करते. कुठल्याही माणसाला व्हॅल्यू नसणाऱ्या माणसांकडून तुम्हाला ट्रोलिंग केलं जातं. एकीकडे तुम्ही म्हणायचं की मुंडे हा अत्यंत क्रूर माणूस आहे. तो क्रूर असताना तुम्हाला कधीतरी तो हिऱ्यासारखा वाटतो. तो अत्यंत सोन्यासारखा होता, हिऱ्यासारखा होता आणि त्याला लोकांनी मुली पुरवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. कुणी केलंय तर कुणीतरी राजघनवट आहेत आणि इतर कुणी लोक आहेत. एक जेलमध्ये आहे वाल्मिक कराड, या सगळ्यांची नावं त्यांनी घेतली. आता धनंजय मुंडे एकीकडे क्रूर आहेत तर दुसरीकडे हिऱ्यासारखा आहे. तुमचा मार्ग नेमका कोणता आहे हा सवाल आहे. तुम्हाला धनंजय मुंडे नेमके स्वीकारायला पाहिजेत कसे किंवा मग पाहिजेत कसे. तुम्हाला क्रूर पाहिजेत, हिऱ्यासारखे पाहिजेत का फक्त पतीच पाहिजेत, पती नसून फक्त नावालाच पाहिजेत, फक्त मुलांचेच वडील पाहिजेत, फक्त बायकोची जबाबदारी पूर्ण करणारे पाहिजेत की फक्त तुमची खंडणी पुरवणारे पाहिजेत. नेमके धनंजय मुंडे तुम्हाला कसे हवेत करुणा शर्मा, कसे हवेत नेमके कसे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बांधून घेणं गरजेचं आहे. न्यायालयाला सांगा की हा माणूस आहे आणि याचं आमचं 1996-93 लग्न झालं होतं आणि तेव्हापासून आम्ही पती पत्नी आहोत आणि मला हा असा सरळ दोरीमध्ये पाहिजे, ही अशी एखादी मागणी करा. म्हणजे न्यायालय सोपं जाईल तुमचा न्याय तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी. तुम्ही जर एकीकडे तो क्रूर आहे औरंगजेबासारखा म्हणत असाल तर दुसरीकडे तुम्ही तो हिऱ्यासारखा आहे असंही म्हणता. मग नेमका तुमचा मार्ग काय आहे, तुम्ही काय ठरवणार आहात किंवा मग आज काय मिळवतात हा माझा तुम्हाला वारंवार सवाल आहे. आज तुम्ही सोशल मीडियावर रडणं, धोणं, पिणं हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. खालून काही लोक तुम्हाला शाबासकी देत आहेत, फार ताई लढताय तुम्ही सांगतायत, काही लोक तुमची टिंगलटवाळी उडवतात, काही लोक तुमच्या त्या व्हिडिओबद्दल सुद्धा बोलतात, काही लोक तुमच्या रडण्यावर बोलतात, काही लोक तुमच्या राजकारणावर बोलतात, काही लोक तुमचा सोशल मीडियावर फायदा घेतात. कोणासाठी चाललंय हे सगळं? तुमच्या त्या 2 मुलांसाठी, धनंजय मुंडेंसाठी, स्वतःसाठी.
तुमच्या मुलाचा व्हिडिओ मी पाहिला, माध्यमांनी त्यांच्यासमोर गेले होते त्यावेळेस. मलाही फार वाईट वाटलं की माध्यमं आपल्या TRPसाठी काहीही करायला तयार आहे. ते लेकरांना बोलायचं नव्हतं तरी त्यांच्याकडून काहीतरी शब्द काढून यांनी त्यांनाच उलटं सुलटं बोलत होते. त्यांनाही अधिकार होता, मुलगा हुशार होता म्हणून ते झापून बाहेर लावलं त्यांनी त्याला. आता तो सांगत होता की आई वडील आणि या सगळ्या गोष्टीमध्ये. आता वातावरण खराब असल्यानंतर कसं असतं हे मी स्वतः भोगलेलं आहे. कुटुंबामध्ये जेव्हा वातावरण अत्यंत बिकट असतं ना, तेव्हा पैसा काही काम करत नाही, तुमचा ऐशाआराम काही काम करत नाही, तुमच्या कुठल्याच गोष्टी काही काम करत नाही. जेव्हा माणूस स्थिर नसेल, जेव्हा माणूस समाधानी नसेल, पैसा काही काम करत नाही तुमचा, काहीही कुणीही काही करू शकत नाही. जेव्हा तुमच्या घरामध्ये कौटुंबिक वाद असतील तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला भविष्यामध्ये काही गोष्टी करायच्याच असतील तर त्या समंजसपणाने कराव्या लागतील. म्हणजे मी म्हणतो की धनंजय मुंडेंना तुम्ही शरण या, त्यांची माफी मागा, पहिल्यासारखं राहा. माझं असं अजिबात म्हणणं नाही आहे. आणि मी तुम्हाला सल्ला देणारा कोण आहे तर कोणीच नाही आहे. एक बातमी माझ्यासाठी ही आहे आणि म्हणून मी यावर विश्लेषण करतोय की महाराष्ट्राला काय मिळवायचं आहे किंवा महाराष्ट्राला काय दाखवायचं आहे आणि तुम्हाला काय मिळवायचं आहे. धनंजय मुंडेंकडून तुम्हाला काय हवं आहे आणि धनंजय मुंडेंना तुमच्याकडून काय हवं आहे. त्या दोन्ही निष्पाप लेकरांना तुम्हा दोघांकडून काय हवं आहे. त्यांचा या समाजामध्ये येऊन, दुनियामध्ये येऊन काहीही दोष नाही. असं असताना तुम्ही त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय. आता त्या लेकरांचा कुठल्याही प्रकारचा दोष जन्माला येऊन नाही, मात्र तुम्ही दोघाकडून दोघंजण त्यांना त्रास देताय. वेल एज्युकेटेड लेकरं आहेत, ते सोऱ्यासारखे लेकरं आहेत. आणि त्यांच्या वाट्याला काय येत आहे तर आई इकडून सोशल मीडियावर रडते, वडिलांची तिकडून चौकून कोंडी झालेली आहे. राजकारणात एक फार मोठा उंच गाठलेला माणूस पुन्हा जमिनीवर येऊन थांबलेला आहे. समाजाकडून ट्रोल केला जातंय, जातीचं राजकारण केलं जातंय, पदांवरून हटवण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांना सूट दिली, त्यांनी कोणाचे जीवच घेऊन टाकले. लोकांनी आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीचे सगळे सापळे आखले. या सगळ्या गोष्टी भोगतायत ते. आणि कशासाठी, काय चाललंय नेमकं, कुणालाही काहीही पडलेलं नाही. या समाजामध्ये कोण कुणाचं काहीही पडलेलं नाही आहे. म्हणून सोशल मीडियावर लोक 5 मिनिटासाठी तुमचा व्हिडिओ येतात, पाहतात, मस्तपैकी एखादी कॉमेंट करून निघून जातात आणि दुसरा व्हिडिओ पाहतात. कुणाचं काहीही जात नाही. तुम्ही आज काय मिळवतात हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि पुढे काय घेऊन जाणार आहात. कोर्टामध्ये जातायत, तुम्हाला पोटगी मिळणार आहे, पोटगी मिळेल. इकडून ते म्हणतील माझी बायकोच नाही आहे, तुम्ही म्हणाल माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. कोर्टामध्ये आणखी 4-2 वर्ष प्रकरण चालेल. काय चाललंय, काहीच नाही. काय मिळकत आहे, काहीच नाही. लेकरांची फरफट आहे, तुमची फरफट आहे. सोशल मीडियावर यायचं, फेसबुकवर लाईव्ह करायचं, थोडंसं रडायचं, खालून शिव्या लोकांच्या खायच्या, कुणाकडून शाबासकी मिळवायची. या सगळ्या गोष्टी सध्या चाललेल्या आहेत. मिळकत काय तर काहीच नाही. कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात हे एकदा तुम्ही जर ठरवलं ना तर मला वाटतं तुमचे प्रश्न सगळे सुटतील. आम्ही काय करायचं ठरवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुम्हाला शांती लाभेल, तुम्हाला समाधान लाभेल, तुम्हाला काही गोष्टी मिळतील. करुणा मुंडे यांनी राजश्री मुंडे यांचा उल्लेख केला आणि त्या म्हणाल्या की ती माझ्यासारखं झेलूच शकत नाही, मी जसं झेललं. खरं तर करुणा शर्मा यांच्यापेक्षा राजश्री मुंडे यांना शाबासकी दिली पाहिजे. त्यांनी जरी धनंजय मुंडेंना काही आक्षेप घेतला नसेल तर त्यांनी एक महिला, एक आई, एक पत्नी म्हणून एक चांगल्या प्रकारचा दर्जा उभा केला आहे. काहीही ब्रशब्द बोलायचं नाही. यांनी मात्र यायचं सोशल मीडियावर उलटसुलट बोलायचं आणि काहीही करायचं. 27 वर्ष सोबत राहिलात कुठल्याही प्रकारच्या निर्विवादपणे. आज तुमचं काय बिघडलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि याची उत्तरं काय आहे तर काहीच नाही आहे. आमचं हे बनत नाही, आमचं ते बनत नाही. यायचं, लोकांकडून न्याय मागायचा, मी राजकारणात उतरते, लोकांचं भलं करायचं आहे, लोकांनी मला निवडून द्यावं, मी त्यांचा विकास करेल, मी त्यांच्या सगळ्या समस्या सोडवेल. तुमच्या अगोदर समस्या सोडवा ना आणि नंतर मग बीडच्या सोडवा. मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की तुमचे वाद अगोदर मिटवा आणि आमच्याकडे या, तेव्हा आम्ही तुम्हाला वोट देऊ, मतं देऊ. तुम्ही तुमचेच वाद आमच्यापर्यंत घेऊन बसणार तर आमच्या विकासाचं काय, हाही सवाल आहे. त्यामुळे तुमचे वाद तुम्ही सोडवा आणि नंतर तुम्हाला नेता म्हणून लोक स्वीकारतील. एक कुठले स्वराज्य शक्ती सेना त्यांचे प्रमुख म्हणून तुम्हाला लोक स्वीकारतील. आम्ही तुम्हाला मदत करू. कौटुंबिक वाद मिटवा आणि राजकारणामध्ये स्टँड व्हा. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्यात का, माझं काय म्हणणं आहे, माझे मुद्दे हे तुम्हाला पटलेत का, मी कुठं चुकलोय का, काही गोष्टी तुम्हाला म्हणायच्या असतील तर त्यासुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडा. मराठी महाराष्ट्रावर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.